नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे 18 मार्च. आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे, तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, तर कोणत्या ठिकाणी वातावरण कोरडे असणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण बघतोय की नाशिक या ठिकाणापासून सकाळी सुमारास नाशिक या ठिकाणी वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. सुरतव्यापी बोईसर मुंबई या ठिकाणी सुद्धा वातावरण हे आपल्याला सकाळ सुमारास कोरडे दिसत आहे. त्याचबरोबर नाशिकच्या उत्तर भागामध्ये मालेगाव तसेच जळगाव नंदुरबार या ठिकाणी वातावरणसुद्धा कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला सकाळ सुमार दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, रिसोड, पुसद, नांदेड या ठिकाणी सुद्धा वातावरण सकाळ सुमारास कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्याचबरोबर पुणे, सातारा, दापोली तसेच रत्नागिरी या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला 11च्या सुमार दिसत आहे. लातूर, बार्शी, सोलापूर, कलबुर्गी, बिदर, लांडोर या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला 11च्या सुमारास दिसत आहे. सोलापूर, सातारा या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. बेलगाव, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, पणजी, दापोली हा जो कोकण भाग दिसत आहे त्या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. 11 सुमारास रायचूर, कर्नूल, तळंडूर, हैदराबाद, तांडूर, बिदर, कलबुर्गी, सोलापूर, विजापूर, बागलकोट या ठिकाणी सुद्धा वातावरण हे आपल्याला ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आपण जर 2च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल होताना दिसत आहे. तुम्ही बघू शकता की बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाऊस पडताना दिसणार आहे 2च्या सुमारास. तर बघूया आपण. तुम्ही बघू शकता का पुणे, सातारा या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. अहिल्यानगर, बीड या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. बीड, बार्शी, सोलापूर, लातूर, नांदेड या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे. मात्र निजामाबाद, रामगुंडम, सिद्धपेठ, वरंगल, हैदराबाद, तांडूर, कलबुर्गी या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला 2च्या सुमारास होताना दिसणार आहे. त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर नांदेड, रामगुंडम, चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला 2च्या सुमारास येत आहे. छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नंदुरबार या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा दुपार सुमारास पडताना दिसणार आहे. नाशिक, मालेगाव, नंदुरबार, जळगाव, नाशिकच्या उत्तर भागामध्ये त्या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. खरोन, खंडवा, खर्दा, बेरदोल, छिंदवाडा या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ राहील तर काही ठिकाणी कोरडं राहण्याची दाट शक्यता आहे. अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, हिंगणघाट तसेच चंद्रपूर, आदिलाबाद, एटापल्ली, कांकेर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे. आपण संध्याकाळी 6च्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की जळगाव, छत्रपती संभाजीनगर, रिसोड, अकोला, अमरावती, नागपूर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे. गोंदिया तसेच रायपूर, कंकेर, एटापल्ली, चंद्रपूर, आदिलाबाद, पुसद, हिंगणघाट या ठिकाणी सुद्धा जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला 6च्या सुमारास दिसत आहे. रिसोड, पुसद, आदिलाबाद, नांदेड या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आपल्याला 6च्या सुमारास दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर नाशिक या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. आपण बघू शकतो की अहिल्यानगर, बीड, पुणे, सातारा या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. सातारा या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. सोलापूर, बार्शी, बीड या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे. तर बिदर आणि लातूर या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा आपल्याला दाट अंदाज दिसत आहे. नांदेड, निजामाबाद, बिदर, तांडूर, कलबुर्गी, हैदराबाद या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता दिसत आहे. सिद्धपेठ, रामगुंडम, वरंगल या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला संध्याकाळच्या सुमारास या ठिकाणी दिसत आहे. आपण 9च्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की सोलापूर, बार्शी, लातूर, बीड या ठिकाणी पावसाची सरी पडण्याची दाट शक्यता आपल्याला संध्याकाळी 9च्या सुमारास या ठिकाणी दिसत आहे. तर अहिल्यानगर, संभाजीनगर तसेच रामगुंडम, नांदेड, चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज दिसत आहे. नाशिकच्या उत्तर भागामध्ये तुम्ही बघू शकता की नाशिक, मालेगाव, जळगाव या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे. अहिल्यानगर, संभाजीनगर तसेच बीड, नांदेड, पुसद, रिसोद, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, रायपूर, हिंगणघाट, चंद्रपूर, एटापल्ली, आदिलाबाद, पुसद या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. तर बीड, बार्शी, लातूर, सोलापूर या ठिकाणी आपल्याला 9च्या सुमारास पावसाची सरी या ठिकाणी पडताना दिसते दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. 11 सुमारास बघितलं तर नांदेड या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. तर कलबुर्गी, सोलापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे. बिदर, लातूर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, आपण बघितलं आहे की कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे. असेच आपण नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी आपण पुन्हा एकदा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ करा.
व्हिडिओला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.